नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव कैया कुकिंग चॅनलवर. इथे मी एक वाटी चवळी घेतलेली आहे. इथे ही चवळी बारीक आहे, तुम्ही मोठी चवळी इथे वापरू शकता. आता आपल्याला ही चवळी बारीक गॅसवर गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. ही चवळी भाजायला आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतील. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवर आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. या पद्धतीत तिचा रंग आला पाहिजे. 3 ते 4 मिनिटांमध्ये ही चांगल्या प्रकारे भाजल्या जाते आणि ते आता आपल्याला एका परातीत आपण काढून घेतले. आता त्याच पॅनमध्ये मी आता त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता आपल्याला ही उडदाची डाळ ही गुलाबीसर होईपर्यंत बारीक आचेवर पूर्णपणे भाजून घ्यायची आहे. या पद्धतीने उडदाच्या डाळीचा रंग बदलला पाहिजे. आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे. आता आपल्याला हे अर्धा तास थंड करून घ्यायचं आहे. आता हे अर्धा तासामध्ये व्यवस्थित असं थंड होऊन जातं. तुम्ही बघू शकता छान प्रकारे थंड झालेलं आहे. आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी पावडर तयार झालेली आहे. या पद्धतीत तयार झाली पाहिजे. आता मी गॅसवर तोच पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला काजू आणि बदाम तळून घ्यायचे आहे. काजू आणि बदाम आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. काजू आणि बदाम परतून झाल्यानंतर आपल्याला ते एका डिशमध्ये आपण ते काढून घेऊ. आता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. मी ते 1 वाटीपेक्षा थोडासा कमी गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूर्ण 1 वाटीही घेऊ शकता. पण मला जरा कमी गोड हवं होतं म्हणून मी थोडा कमी गूळ घेतला. आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि पूर्ण गुळाचे खडे हे फुटून एक उकळी येईपर्यंत आपल्याला गूळ बघून घ्यायचा आहे. तर ह्या पाकाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. या पद्धतीने उकळी येऊ द्यायची आहे आणि पाकही घट्टसर तयार होतो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेस करायची आहे. आता त्यामध्ये आपण जी चवळीची पावडर तयार करून घेतली होती ती त्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि व्यवस्थित एक जीव होईपर्यंत पूर्ण हलवत राहायचं आहे. आता त्यामध्ये त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी दूध टाकून घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरला असलेलं दूध त्यामध्ये टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता हे सर्व एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे. उडदाची डाळ आणि चवळी हे थोडंसं फुगलं जातं, त्यामुळे आपल्याला दुधाची आवश्यकता वाटली. आता त्यामध्ये मी 4 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे. आता आपण जे काजू बदाम तळून ठेवले होते तेही त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. इथे आपण वेलची आणि जायफळच्या पावडरचाही वापर करू शकता. त्यानेही खूप छान अशी चव येते. आता आपल्याला हे गरम गरम असतानाच याचे छान असे लाडू तयार करून घ्यायचे आहे. या पद्धतीत आणि मी इथे प्लेटमध्ये खसखस घेतलेली आहे, ती आपल्याला वरतून लावायची आहे. खूप छान लागते आणि दिसतानाही खूप छान दिसता लाडू. या पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप छान असे लाडू तयार झालेले आहे आणि खायलाही खूप अप्रतिम लागतात.
उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा नवनवीन रेसिपी ट्राय करू शकता. मुलांना घरी हे असल्यानंतर काहीतरी नवनवीन लागतं, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने चवळी आणि उडदाची डाळ वापरून चविष्ट असे लाडू तयार करू शकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.